पहिला चेंडू निर्धाव चेंडू राहुल वानखेडे मॅन फ्रॉम मांढरदेवी केसीसी मांढरदेवी च पहिलं षटक हाताळतायत राहुल वानखेडे. अतिशय बलाढ्य संघ आहेत. सामना खूप चुरशीचा होईल यात खेळ मात्र शंका नाहीये. दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. केसीसी मांढरदेव संघाची जर टीमची पूर्ण रचना पाहिली तर 4 ते 5 खेळाडू ऑलराऊंडर चांगल्या स्टेजला आता खेळतायत आणि जयेश यादव कालपर्यंत बऱ्याच जणांना कल्पना नव्हती हजर राहतील की नाही, मात्र आज हजर राहिलेत. तिसरा चेंडू देखील निर्धाव. सामना हा 4 षटकाचा आहे त्यामुळे प्रत्येक चेंडू मात्र किमतीचा असणार आहे. आणि ज्याची शंका होती त्यांच्याकडे चेंडू गेला होता मात्र हातातून आजूबाजूला पळाला चेंडू आणि लोअर फुलटॉस होता मात्र एक धाव घेण्यात आली आहे. आणि आता स्ट्राईकला असतील उमेश वनरसे युई अकॅडमी. हलकासा स्वीप केलेला चेंडू एक धाव मात्र नक्की भेटेल. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. धावा मात्र फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेत. राहुल वानखेडे उत्कृष्ट अशी गोलंदाजी. लगेच रचना बदलली जाते. सेकंड ओव्हर क्रमांक 2 जयेश यादव. झेल मात्र सोडला जातोय. स्वतःच्याच गोलंदाजीवर थोडस शांत चाललेला हा सामना दिसतोय. सेकंड ओव्हरचे काही चेंडू शिल्लक. उमेश वनरसे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण यष्टीच्या मागे सुनील काशीद यांचं. दुसऱ्या षटक चालू आहे आणि धावसंख्या मात्र 6.
फ्लिक केलेला आहे ऑफ साइडला आणि यावेळी 2 धावा मात्र घेऊ शकले नाहीत. विकेट पहिला गडी गारद. योगेश पहिली विकेट पडतीये बोपर्डी संघाकडून. नेक्स्ट मॅच शिवतेज बॉयज वर्सेस कांबटवाडी. टॉस लगेच घेतला जाईल. कॅप्टन तयार राहायचंय. उमेश वनरसे. नॉन स्ट्राईकला अक्षय. फ्लिक झेल मात्र सुटलाय आणि 2 धावा मात्र कंप्लीट केले जातात. बघायला गेलं तर हा उत्कृष्ट असं टायमिंग केलं होतं. षटकाची समाप्ती होतीये. धावसंख्या सांगायचे धावसंख्या होतीये ती 9. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये ती 9. आणि आता केसीसी टीमचे बॅकबोन आधारस्तंभ मनीष मांढरे स्वतः वैयक्तिक तिसरे षटक घेऊन येत आहेत. अक्षय ऑन स्ट्राइक. बोपर्डी संघ दोन्ही संघ समसमान आहेत. मनीष मांढरे वर्सेस अक्षय. एक धाव घेऊन स्ट्राइक मात्र पुन्हा एकदा उमेश वनरसे यांच्याकडे दिली जाते अक्षयकडून. उमेश वनरसे शेवटचे 11 चेंडू. बोपर्डी संघ किती धावा जमवू शकते. इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस घेतला जाईल. कॅप्टन नोंद घ्यायची आहे. तयार राहायचंय. मनीष मांढरे. नेक्स्ट बॉल टू उमेश. एक धाव घेतली जातीये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली आहे केसीसी मांढरदेवी संघाकडून. आजच्या सत्रात बघायला गेलं तर मांढरदेवीच्या दोन टीम्स खेळल्या जात आहेत. कोबरा आणि केसीसी. उद्या एक संघ टायगर्स खेळताना दिसेल. उत्कृष्ट असं वातावरण आहे कोचळेवाडीचं हे होम ग्राउंड. शांततेत चाललेला हा सामना. हलकासा पेस काढला आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण मात्र केलं जातं. यंगस्टर ग्रुप आहे. नवीन खेळाडू मात्र बरेचसे पाहायला भेटत आहेत केसीसी मांढरदेवी संघाकडे. यंगस्टर्स अनुभव आणि यंगस्टर्स दोन्ही मिळून आले तर अशक्य काही नाही. मनीष वर्सेस उमेश वनरसे. पुन्हा एकदा हलका पेस काढून घेतला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. 2 धावा मात्र थांबवू शकले नाहीत. सूरज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या होतीये 14. अपील केली जातीये. वाईट चेंडू. नो इफेक्ट. अपील फेटाळून लावलीये पंच.
पुन्हा एकदा हलक्या गतीचा चेंडू ऑफ साइडला थोडासा क्लिक केला, एक धाव मात्र घेऊन संघाची धावसंख्या थोडीशी वाढवली जाते, धावसंख्या होती ती 16. तिसरं षटक चालू आहे. मला वाटतंय मी 3 मॅच YouTube लाईव्ह वर पाहिल्या तर लो स्कोरिंग मॅच पहिल्या सत्रात चालू आहेत. गोलंदाजांना मैदानाचा बराचसा सपोर्ट मिळतोय असं दिसतंय सकाळपासून. पुढचा चेंडू अक्षय फेस करेल. अक्षय हवेत उडालेला चेंडू आणि झेल ड्रॉप. अभि दुसरी धाव काढताना अक्षय मात्र धावबाद होतोय आणि धाव एकच गणली जाईल. षटकाची मात्र होती ते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 17. आणि आता पुढील फलंदाज माऊली, अष्टपैलू खेळाडू. पठारावरील जेवढे खेळाडू आहेत त्यामध्ये पहिल्या 5 मध्ये नक्की हा खेळाडू गणला जाईल. बॉलर प्लस बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी. माऊली मॅन फ्रॉम बोपर्डी. उमेश आणि माऊली शेवटचं षटक आहे तर शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा मात्र गोळा करण्याचा प्रयत्न केला जाईल बोपर्डी संघाकडून नक्कीच. आणि शेवटचं षटक यान्सन मांढरदेवी संघाकडून. केसीसी मांढरदेवी यान्सन. आर्यन पण देहयष्टी सेम यानसंगत, त्यामुळे पहिल्याच वर्षी नाव आणि गोलंदाजीची ऍक्शन. लेफ्ट हँड पहिला चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी. हा खेळाडू मात्र नोंद घेण्यासारखा आहे. गेल्या वर्षीपासून या खेळाडूने आपली चमक मात्र दाखवली आहे. पठारावरच नव्हे तर बाहेर जे आता आपल्या वाईच्या पट्ट्यामध्ये जेवढ्या पण मॅचेस झाल्या, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आर्यन सेकंड बॉल टू उमेश. पुन्हा एकदा हलकासा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मागे चाललाय. 1 धाव पूर्ण. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातील. उमेश वनरसे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या हळूहळू वाढतीये. धावसंख्या 19. चौथं षटक चालू आहे. शेवटचे 4 चेंडू. बोपर्डी ए संघ थोडासा शांत. आर्यनचा पुढचा चेंडू फ्लिक केलेला आहे ऑफ साइडला. उमेश वनरसे आणि धावा मात्र मिळतील 4. लागले का बघायचंय. स्वयंसेवक बॉल चेंडू परत करायचा आहे ग्राउंड मध्ये. यंगस्टर खेळाडू, तुम्हाला या फटक्यामधून बरेच काही शिकण्यासारखं आहे. ज्या दिशेने बॉल होता त्याच दिशेने फटकवलाय. उत्कृष्ट अशी फलंदाजी. बरेचसे खेळाडू उमेश वनरसे. शेवटचे 3 चेंडू. आर्यन वर्सेस उमेश. पुन्हा एकदा लेग साइडला फटकवलेला गॅप मध्ये चाललाय हा चेंडू. चौक्याच्या दिशेने सार्थक. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. त्वरित उत्कृष्ट रनिंग. शेवटच्या षटकात मात्र थोड्याशा धावा वाढताना दिसत आहेत बोपर्डी ए संघाकडून. धावसंख्या होतीये 25. समोर मारलेला हा फटका टायमिंग बेमिसाल. धावा मिळतील 6. पंच 6 धावांचा इशारा करतायत आणि उत्कृष्ट असा फटका आहे. रोहित शर्मा ची आठवण करून देणारा हा फटका, कारण रोहित शर्मा देखील
स्टार्टिंगचे काही चेंडू हळूहळूच खेळतो. चला चेंडू पुरवायचा आहे लगेच. जुना चेंडू असेल तर चालू ठेवायचा आहे सामना. चला पुढचा सामना चालू आहे. सॉरी, नेक्स्ट बॉल ऑफ साइडला हा मारलेला पुन्हा एकदा फटका. यावेळी मात्र खेळाडू क्षेत्ररक्षक आहे. धावा दोन धावा गणल्या जातील. तिसरे धाव काढताना धाव बाद मात्र होत आहेत. उमेश वनरसे षटकाची होतीये समाप्ती. धाव संख्या होतीये 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतीये ती 33. 33 धावा फलकावर लावले जात आहेत. चेंडू लगेच पुरवायचा आहे आणि क्षेत्ररक्षण देखील लगेच करायचंय. टॉस साठी मी आमंत्रित केलं होतं टीम शिवतेज बॉयज वर्सेस कांबटवाडी. कॅप्टन लगेच त्वरित हजर राहायचंय. काय आपल्याकडे टाइम नाहीये, मॅचेस भरपूर आहेत, आपल्याला अवेलेबिलिटी दाखवावी लागेल त्वरित. कॅप्टन्स, दोन्ही कॅप्टन्स प्लीज. बोपर्डी संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला चेंडू पुरवायचा आतमध्ये पंचांना. एक ठेवा. दीपक पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे मित्र दीपक आज वाघमाळ संघाकडून खेळताना दिसत आहेत. सुनील काशीद उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. बोपर्डी संघ धावसंख्या मात्र लावली आहे. धावसंख्या 34 धावा टू विन. 33 धावा केल्यात आणि 34 धावा टू विन जिंकण्यासाठी केसीसी संघासाठी. टॉस साठी मी वारंवार पुकारतोय. बघा 3 ओव्हरची मॅच केली जाईल, तुम्ही याची काळजी घ्यायची आहे. कांबटवाडी ओके, कांबटवाडी संघाचे कॅप्टन आलेत आणि शिवतेज बॉयजचे देखील आहेत. चला टॉस पाडून घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण लावायचे तोपर्यंत बोपर्डी संघ ए संघ. चला टॉस पाडला जातोय. आमचे पोलीस मित्र एक्सपिरियन्स खेळाडू अनुभव खेळाडू पांडुरंग उंबरकर यांच्या मार्फत हा टॉस केला जातोय. चला टॉस पाडला जातोय. कोब्रा संघाकडून दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक दिलं जाते. चला टॉस पडतोय. टॉस शिवतेज बॉयज यांच्याकडून टॉस जिंकला जातोय. क्षेत्ररक्षण की बॅटिंग लगेच त्वरित कळवायचे म्हणजे पुढचा संघ देखील त्याच तत्परतेने तयार राहील. अनपटवाडी संघ रिक्वेस्ट. चला स्ट्राइकला सार्थक यंगस्टर मनीष मांढरे यांच्या मार्फत, राहुल वानखेडे यांच्या मार्फत, जयेश यादव यांच्या मार्फत डिस्कशन केल्यानंतर ओपनिंग साठी या खेळाडूला मात्र सिलेक्ट केला जातोय. या वर्षी मात्र उत्कृष्ट असं नियोजन केलं जातंय. आणि फर्स्ट ओव्हर पाहायला गेलं तर निखिल सकपाळ अनपटवाडी संघानं क्षेत्ररक्षण निवडलंय तर तयार राहायचंय. कांबटवाडी संघ बॅटिंग आहे तुमची, लक्षात ठेवा. चला पहिला चेंडू घेऊन निघालाय निखिल. रॅपिड मारलं. ओ शैलेश सातपुते उत्कृष्ट अशी फुटबॉलचा भरपूर प्रॅक्टिस केलेली दिसते. यावेळी मात्र एकाच धावेमध्ये रोखलं गेलंय.
पॉवर प्लेचं हे षटक, दोनच खेळाडू मात्र बाहेर दिसतील. नेक्स्ट बॉल जयेश फेस करेल निखिलला. सेकंड बॉल आणि फुल टॉस, फुल टोल वसूल केला जातोय. जयेश यादव, धावा मिळतील 4. फटका बेमिसाल. 2 चेंडू, धावा 5. फिल्डर आतच थांबायचे. स्वयंसेवक थोडं लक्ष द्यायचंय. स्वयंसेवक फिल्डर आतमध्येच थांबा. त्यांना दाखवलं तरी चालेल पटकन कुठे गेलाय. दुसरं ते नाही, नवीन घ्यायला लागेल. पहिले 2च बॉल झाले. कोणी नाही पण 2च बॉल ना. हा मग तेच दे ना. घेतली का? चेंडू द्यायचा चला पटकन. नाही फक्त दबागायला ठेवलं ना. प्लेयर ठेवलेत ना. स्वयंसेवक जरा थोडस पांगून राहायचंय. तुमची मॅच आहे त्यावेळी तुम्ही जमा झाला तरी चालेल. चला नेक्स्ट बॉल द्यायचा. बॉल प्लीज. बॉल टाका पहिला, नंतर चला. जयेश आणि सार्थक. ही मॅच मात्र घासून होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. निखिल वर्सेस जयेश. पहिलं षटक चालू, पॉवर प्लेचं षटक आहे. एक चौकार मात्र आलाय दुसऱ्या चेंडूवर. पुढचा चेंडू निखिल वर्सेस जयेश. ऑफ साइडला हलकासा उडलेला चेंडू आणि झेल मात्र घेतली जाते. योगेश उत्कृष्ट अशी झेल. जयेशला मात्र बाद केलं. एक चौकार मात्र खेळला होता. लगेच दुसऱ्या चेंडूवर बाद केलं जात आहे. नेक्स्ट बॅट्समन राहुल वानखेडे. तीन चेंडू, धावा 5, 1 विकेट गारद जयेश. मोठी विकेट आहे. नेक्स्ट बॅट्समन राहुल वानखेडे फेस करेल निखिलला. आणि लेग बिग 4. अपील मात्र केली गेली नाहीये. 22 ची धाव मात्र मिळेल. 1 धाव संख्या 6. सार्थक साठी बरंच फॅन फॉलोइंग दिसतोय बाहेरून. आणि हवेमध्ये उडालेला चेंडू टॉपेज. निखिल मात्र काय सोडणार नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी तेवढाच उत्कृष्ट बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग. नो डाऊट कॅच ही सुटणार नव्हती. पहिल्या षटकात मात्र 2 विकेट गेल्यानंतर केसीसी मांढरदेवी संघाचा आधारस्तंभ, बॅकबोन मनीष मांढरे फलंदाजीसाठी पहिल्या षटकात येतोय. निखिलचा सामना करेल. काही चेंडू बाकी पहिल्या षटकातील. उत्कृष्ट अशी गोलंदाजी निखिलकडून. 1 चौका मात्र मिळाला, परंतु लगेच 2 विकेट घेऊन
कव्हर मात्र केलंय. चला मनीष वर्सेस निखिल, पुढचा चेंडू. लेग साइडला मारलेला हा फटका. उत्कृष्ट असा फटका होता. पहिला चेंडू फेस करत होते आणि 3 धावा मात्र धावून काढल्यात. षटकाची होती समाप्ती. धाव संख्या होईल 9. 2 विकेट 9. प्रमोद कोंडके यांच्याकडून आम्हाला त्वरित स्कोर आणि विकेट्स पूर्ण डिटेल्स दिली जातात, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पुढचं षटक आणि एक्सपेक्टेड होतं. अनुभवी गोलंदाज येणार बोपर्डी संघाकडून. दुसरं षटक घेऊन शैलेश. मनीष बोपर्डी संघाचा विचार केला तर बोपर्डी संघात देखील तेवढेच तुल्यबळ खेळाडू आहेत. 4 ते 5 खेळाडू ऑलराऊंडर. जसं की आपण समोर जो फिल्डिंग करतोय तो खेळाडू बघू शकतो आपण. नितीन उत्कृष्ट बॉलिंग बॅटिंग क्षेत्ररक्षण. माऊली. योगेश आता नवीन दाखल झालाय. शैलेश उत्कृष्ट. अक्षय. निखिल. सामना चालू ठेवायचा आहे. क्षेत्ररक्षण मात्र मला लावलं जाते. माऊली यांच्याकडून कॅप्टन्सी कशी करावी आजपर्यंत तुम्ही बरेचसे सामने बघितले असतील. सामना चालू होतोय. शैलेश वर्सेस मनीष. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स. स्टार खेळाडू वर्सेस स्टार खेळाडू. आयकॉन वर्सेस आयकॉन. मनीष आरामशीर एकदम हलकासा लेफ्ट साइड लेगला मारलेला हा फटका. सेम त्याच दिशेने सेम धावा मिळतील. यावेळी मात्र धावा मिळतील 2. अंपायर इथून बोलून काय फायदा नाही, लक्षात ठेव. धावा मिळतील 6. रिवर्स उलटा पुलटा. चेंडू लगेच दुसरा चेंडू घेऊन लगेच चालू करायचा आहे सामना. लगेच 3 चेंडू खेळले. 3ही चेंडू तुम्ही बघाल आरामशीर मारले गेलेत. म्हणजे हा खेळाडू किती टच मध्ये आहे याचा आपल्याला अनुभव लगेच येईल. मनीष मांढरे उगाच कोणाचं नाव होत नाही. मनीष मांढरे. पुढचा चेंडू शैलेश. पुन्हा एकदा रिवर्स अटेम्प्ट. यावेळी मात्र गोलंदाजी कामी एवढ्या वर्षी गोलंदाजी एवढी चांगली करतोय असं लगेच दाखवून दिलंय. शैलेश अनुभव आहे, ऍक्शन आहे, अनुभव आहे, सर्व काही बघायला भेटेल. पुढचा चेंडू शैलेश वर्सेस मनीष. वाईट चेंडू मात्र घोषित केला जातोय. दोन विकेट गेल्यानंतर लगेच मनीषने धावसंख्या मात्र न थांबवता धावसंख्येला वेग देत देत दुसरं षटक चालू असताना धावसंख्या होती ती 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष फेस करेल.
तितकाच हुशार तितकाच चाणाक्ष देखील बॉलर आहे शैलेश. अनुभव पणाला येतोय. मॅच बॉल घेतला जातोय लगेच. काही चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. धावसंख्या होती ती 18. चेंडू 4 चेंडू. येस 2 चेंडू बाकी. थोडासा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला दिलशान टाईप मध्ये, मात्र बॅटची थोडा बॉटम एज लागला आणि 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. आता स्ट्राईकला असेल तो राहुल वानखेडे. बघा 4 ते 5 खेळाडू केसीसी मांढरदेवी संघाकडे नक्की आहेत की जे बॅटिंग चांगल्या प्रकारे करू शकतात. उत्तम. आणि तेवढेच उत्तम अजून माऊली गोलंदाजी करणे बाकी आहेत. पुढचा चेंडू दुसरे षटक. समोर मारलेला हा फटका. झेल मात्र ड्रॉप होतीये. षटकाची होतीये समाप्ती. जो हा झेल होता. धावसंख्या होत्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आमचे स्कोरर पीके यांच्याकडून कळवण्यात येते की म्हणजे हा जो झेल जो होता लखन यांनी सोडला तो अनएक्सपेक्टेड होता. बऱ्याच लोकांना हा पटण्यासारखं नाहीये, कारण तुम्ही बघायला गेलं तर शेवटचे मी 5 ते 6 वर्ष बघतो हा खेळाडू असा आहे की ज्याच्याकडून अजिबात क्षेत्ररक्षण मध्ये तरी अजिबात चूक होत नाहीये. आता मात्र वेळेला चूक झाली आहे. तर त्याचा परतावा कशा प्रकारे करतील राहुल वानखेडे ते बघण्यासारखं होईल. पुढच्या 2 ओव्हरीमध्ये समजलं जाईल. आणि आता तिसरं षटक घेऊन येत आहे ते माऊली. स्वतः अष्टपैलू खेळाडू आहेत. केसीसी मांढरदेवी संघ. आवाज तुमचा माईक मधून युट्यूब मधून बरेच लांब पर्यंत पोहोचतोय. माऊली तिसरं षटक. माऊली पहिला चेंडू फुलटॉस आणि हा फुलटोल वसूल केलाय. लॉंग मारलेला हा लेग साइडला फटका आणि अंपायर 4 धावांचा इशारा केला जातोय. 4 धावा. फटका मात्र बेमिसाल होता. राहुल वानखेडे जसा झेल सुटला, मी बोललो होतो आताच की हा झेल किती महाग पडू शकतो, लगेच दुसऱ्याच चेंडूवर दाखवून दिले राहुलने काय होऊ शकतं. आधीच कर्जबाजारी त्यात उसनं मागतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइड. एसटी बोर्ड दांडा. विषय खेळ खल्लास. पहिला चेंडू थोडासा खराब होता, मात्र लगेच परतावा केलाय. विकेटचं पतन होतंय. राहुल वानखेडे बॅक टू द पवेलियन. बॉलर आहेत माऊली. दुसरा चेंडू होता. 10 चेंडू 10 धावा. अभि लेफ्ट हँड बॅट्समन इनक्रीज. मी जसं बोललोय की केसीसी मांढरदेव संघाकडे भरणा आहे. बॅट्समन कमी नाहीयेत. जोपर्यंत बॅट्समन आहेत तोपर्यंत 4 ओव्हरीला पुरतील एवढे बॅट्समन नक्की आहेत केसीसी मांढरदेवी संघाकडे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते बोपर्डी संघ. माऊली मॅडी नॉन स्ट्राईकला मात्र मनीष मांढरे तळ ठोकून आहेत. मॅच घेऊन येणार. सॉरी. पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. धाव मात्र एकच घेतली जाते. मनीष मांढरेने थोडस थांबवलंय. स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केलाय. माऊली यांच्याकडून लगेच राईट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन लगेच फिल्डिंग चेंज केली जाते. उत्कृष्ट असं कॅप्टन्सी तुल्यबळ बलाढ्य संघ आहेत दोन्ही पण. मात्र मॅच मात्र चांगलीच होणार यात शंका नाहीये. पुढचा चेंडू
हलकासा लेग साइडला फटकवलेला चेंडू मनीष मांढरे, 1 धाव पूर्ण आणि 2 धावा. हुशार चाणक्ष. धाव संख्या धाव फलकावर लागते ती 27. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. साजेसा खेळ केला जातोय तो मनीष मांढरे यांच्याकडून. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये मार्क हलकासा ढकललाय. उत्कृष्ट अशी बॅटिंग केली जाते. बघा धावसंख्या आपल्याला 2 धावा आता या घडीला महाग पडणार आहेत. तिसरं षटक चालू आहे. हलकासा माऊली वर्सेस मनीष. पुन्हा एकदा स्वीप केलेला चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी मनीष मांढरे यांच्याकडून केली जाते. अक्षय पाठलाग करतोय चेंडूचा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. थ्रो तेवढ्याच 3 धावा. षटकाची समाप्ती 3 धावा. या 3 धावे नंतर धाव संख्या होतीये मांढरदेवी संघाची 32. जिंकण्यासाठी 2च धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये मनीष मांढरे यांनी मात्र संघाचा पूर्ण बोजा आपल्या खांद्यावर घेऊन हा सामना विजय होण्याकडे चालवलाय. शेवटचं षटक उमेश वनरसे बॅटिंग उत्कृष्ट केले होते. त्याबद्दल 2 धावा थांबवू शकतात का पाहिलं जाईल. उमेश वनरसे वर्सेस मनीष मांढरे. पहिला चेंडू घेऊन चालले. यावेळी हलकासा उडवलेला चेंडू. त्यांना माहिती आहे की ते खेळाडू नाहीये. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. पहिला चेंडू होता. आणि लेफ्ट हँड बॅट्समन अबी. षटकाची मागणी मात्र केली जाते केसीसी मांढरदेवी संघाकडून. एबी अबी उमेश वर्सेस अबी. लेफ्ट हँड बॅट्समन. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आज मात्र क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केलं गेलंय. बोपराडी संघ थोड्या धावा कमी पडल्या किंवा थोडी गोलंदाजी थोडी कमी झाली हरकत नाही. मात्र खेळ चांगला झालाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गोलंदाजी फलंदाजी दोन्ही संघाकडून पाहायला मिळाली. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र डोक्यावरून मारलेला हा चेंडू. धावा मिळतील 4 षटकाची. सामना संपतोय. सामना जिंकला जातोय तो केसीसी मांढरदेवी संघाकडून. आजच्या दिवसातील दुसरा खेळलेला हा त्यांनी सामना. दोन्ही सामने जिंकलेत सलग. मनीष मांढरे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याचप्रमाणे अभिने देखील उत्कृष्ट फलंदाजी केली. थोडासा खेळ शिवतेज बॉईज